समान नागरी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. काल असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. हो, समिती स्थापन केली ती आहे. कमिटी जर पाहिली असेल तर आपल्याला कळेल त्या कमिटीवरती कोण कोण आहेत ते. कमिटीमध्ये सर्वसमावेशक अशी कमिटी पाहिजे ना, जे महान एका विचाराचे, बरं का, एकविचारी असे लोक त्यात घेतलेले आहेत. खरं म्हणजे त्या कमिटीमध्ये दोन्ही सभागृहातील जे प्रमुख नेते आहेत त्यांनाही घेतलं पाहिजे. समान नागरी कायदा हा महाराष्ट्रासाठी आपण आणणार असाल तर तो काय फक्त एका विचाराच्या पक्षाची भूमिका असू शकत नाही ना. समान नागरी कायदा ही सगळ्यात आधी या भारतामध्ये जर कोणी आवाज उठवला असेल तर तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उठवलेला आहे. मग त्याच्यामध्ये या सभागृहातले विधानसभेतले दोन प्रमुख पक्षाचे नेते हवेत किंवा विधान परिषदेतले हवेत. दिलेत का? नाही. त्यांच्या हाताखालची ताटाखालची मांजरं होऊ शकतील अशा प्रकारचे लोक आहेत. जस्टिस रंजना देसाई त्याच्या प्रमुख आहेत. जस्टिस रंजना देसाईंनी हेच काम गुजरातमध्ये केलेलं आहे. मला त्यांच्याविषयी आक्षेप नाही आहे. जस्टिस रंजना देसाई यांनी ह्या समितीचं काम उत्तराखंडमध्ये केलं आहे आणि आसाममध्ये केलं आहे. जिथे जिथे भारतीय जनता पक्षाची सरकार आहेत तेथे समान नागरी कायद्यासंदर्भात ड्राफ्ट तयार करण्याचं काम रंजना देसाई यांच्याकडेच दिलेलं आहे जाणीवपूर्वक. हे थोडं रहस्यमय आणि संशयास्पद आहे आणि ते रहस्य काय ते माझ्याकडे आहे, मला माहिती आहे. नाही राऊत साहेब, आपला एक स्पेसिफिक प्रश्न आहे. राऊत साहेब, स्पेसिफिक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की देशात सगळ्यात पहिला आवाज समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्रातून बाळासाहेबांनी उचलला. जर महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू केला जाणार असेल तर त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं समर्थन विधिमंडळात मिळेल का? आधी या कमिटीचं काम सुरू होऊ द्या. या कमिटीला अनेकांना बोलवावं लागेल, अनेकांना. त्याच्यामध्ये काय भूमिका आहेत प्रत्येक घटकाच्या त्या समजून घ्याव्या लागतील. त्याच्यामध्ये जर भारतीय जनता पक्ष राजकारण आणत असेल तर आम्हाला त्याच्याकडे फार डोळसपणे पाहावं लागेल. पण आम्हाला माहिती आहे समान नागरी कायदा काय असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते मुद्दे असायला पाहिजे, हे आमच्याकडे त्यांच्यापेक्षा आधीपासून आम्ही याचा अभ्यास केलेला आहे. हाँ बोलिए. तो नहीं, नाराज कल थे, आज नहीं हूँ. पवार साहब हमारे सुप्रीम लीडर है महाविकास आघाड़ी के, हमारे नेता है. कल हमारी भावना थी, हमने कल उस बारे में व्यक्त की है.